राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेशराव दत्तात्रय चौगले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अजित पवार गट. करवीर तालुक्यातील उजगाव येथे स्मार्ट मीटर विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आंदोलन. उजगाव तालुका करवीर येथील नागरिक महागाईमुळे आर्थिक संकटात सापडले असताना महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच वीज वितरण कंपनीला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन शाखा अभियंता संदीप काकडे यांनी स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये आणि पारंपरिक वीज मीटरच सुरू ठेवावेत अशी मागणी केली. महागाई, वाढते वीज दर आणि स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या संभाव्य अतिरिक्त बिलाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगले, विराट करी, भाऊ चौगले, महेश खांडेकर, अमोल पवार, गणेश मस्कर, अनिल माने, जितू सुतार, बंडा येडूरकर, शिवाजी लोहार, सचिन गुरव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. लाईट युनिट जास्त प्रमाणात येणार आहे. दुसरी गोष्ट, तुमचा जरी म्हणजे मोबाईलचा चार्जर जरी असेल तरी लाईट बिल जास्त येणार आहे. ही म्हणजे तोट्याच्या गोष्टी ज्या आहेत ते सांगितलंच जात नाही. जसं एखादा दुकानदार आपला माल कापावा म्हणून माझा माल चांगला आहे असंच त्यांनी फक्त आपली बाजू मांडतो आणि त्याच्याबद्दल आम्ही आज इथे निदर्शनं घेतली आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जर म्हणजे त्यांनी आता आम्हाला एक आश्वासन दिले की त्यांचे सर्व म्हणजे वरिष्ठांना बोलवतो, त्यांच्याशी लोकांना विश्वासात घेऊन मगच आम्ही ते स्मार्ट मीटर बसवतो असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जर तुम्ही न विश्वासात घेता जर परत असं जर काही केलं तर आम्हाला ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करावं लागेल असं म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.